तर आता आपण या कायनेमॅटिकल इक्वेशनचा यूज करून एक पुस्तकातील सॉल्व प्रॉब्लेम घेऊ. एक्झाम्पल नंबर 1 जो की असा आहे. A fan is rotating at 90 rotation per minute. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला एक फॅन दिलेला आहे जो 90 रोटेशन पर मिनिट करतो. We solve this problem by using the kinematic equations which we have discussed in last lecture. When fan is rotating, blades of fan rotating about the axis of rotation with 90 rotation per minute. It is then switched off. नंतर आपण हा फॅन स्विच ऑफ केलेला आहे. ऑफ केला हा फॅन. ओके. नाउ दिस फॅन इज ऑफ. It stops after 21 revolution. आणि this fan performs 21 revolution before it stops. थांबण्या अगोदर या फॅनने 21 रिव्हॉल्यूशन केले आणि 21 रिव्हॉल्यूशन नंतर हा फॅन स्टॉप झाला. तर याची जी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे किंवा फ्रिक्वेन्सी जी आहे म्हणजे नंतर त्याचे रोटेशन काय झाले? झिरो रोटेशन. कॅल्क्युलेट द टाइम टेकन बाय इट टू स्टॉप. आपल्याला या फॅनने स्टॉप होण्याकरता, इथं स्टॉप झाला फॅन 21 रोटेशन नंतर, स्टॉप होण्यासाठी किती वेळ घेतला टाइम इंटरवल आपल्याला कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे. तर आपल्याला टी कॅल्क्युलेट करायचं, टाइम कॅल्क्युलेट करायचं. ओके. तर त्याच्यामध्ये सांगितलं आपल्याला की याला जो फ्रिक्शनल फोर्स आहे हवेचा, फ्रिक्शनल टॉर्क, तो कॉन्स्टंट आपण कन्सिडर केले. ओके. अज्युम द टॉर्क इज कॉन्स्टंट. तर दिस 90 आरपीएम इज द फ्रिक्वेन्सी इज गिवन टू अस. आपल्याला याची फ्रिक्वेन्सी दिली आहे. एका मिनिटामध्ये तो 90 रोटेशन करतोय. म्हणजे आपल्याला त्याची काय दिली? इनिशियल फ्रिक्वेन्सी दिलेली. इनिशियल फ्रिक्वेन्सी आपल्याला दिली किती? 90 रोटेशन पर मिनिट, एका मिनिटामध्ये. ही फ्रिक्वेन्सी पर मिनिट मध्ये दिली. आपल्याला कन्वर्ट करायचं पर सेकंड मध्ये. तर आपण याला डिवाइड करू 16 ने. एक मिनिट म्हणजे किती सेकंड? 60 सेकंड. आपल्याला मिळेल रोटेशन पर सेकंड. आणि रोटेशन पर सेकंड म्हणजेच काय? हर्ट्स, जे आपण डिस्कस केले लास्ट चॅप्टर मध्ये, लास्ट लेक्चर मध्ये, प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये. सो 90 डिवायडेड बाय 60 हर्ट्स. रोटेशन पर सेकंड ला आपण काय म्हणतो? हर्ट्स. सो 0 0 विल गेट कॅन्सल. 3 2 are 6 and 3 3 are 9. So 3/2 hertz is the frequency of fan before it's switched off. ऑफ करण्या अगोदर त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती किती आहे? 3/2 हर्ट्ज. आता या फ्रिक्वेन्सीचा यूज करून आपण त्याची काय करू शकतो? अँग्युलर व्हेलॉसिटी. आपल्याला माहिती आहे अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सीचं रिलेशन 2πn1. ω1 equals 2πn1. This is the initial angular velocity of fan. Okay. The initial angular velocity equals to 2π. Initial frequency is 3/2 hertz. So 2 2 will get cancelled. So initial angular velocity of fan is 3π rad per second. Rad per second. This is the initial angular velocity of fan. And after switched off, after 21 revolution, this fan is stopped now. Means its frequency is 0. And if frequency is 0, then angular velocity, final angular velocity, which is represented by here omega 2, is also 0, because we know the relation between angular velocity and frequency 2πn. So here final angular frequency is 0, so then final angular velocity is also 0. Okay.
अँड ड्युरिंग दिस टाइम इंटरवल, या वेळेमध्ये फॅन 21 रिव्हॉल्युशन करतोय. ओके, तर त्याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झाला तर आपण कॅल्क्युलेट करणार अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ फॅन. आपल्याला माहिती आहे एका रिव्हॉल्युशन मध्ये जेव्हा फॅन एक रिव्हॉल्युशन करतो तर त्याचा फॅनचा ब्लेड किती रोटेशन करतो 2 पाय रॅड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि तयार केलेला जो अँगल असतो तो 2 पाय रॅड असतो. ओके, म्हणजे 360. एका रोटेशन मध्ये तो अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती करतो 360. तर इथे रिव्हॉल्युशन किती होत आहेत 21 रिव्हॉल्युशन होत आहेत. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती, तर आपल्याला याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ओके, सो थीटा इक्वल्स टू 2 पाय मल्टिप्लाइड बाय 21 रॅड इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर हे येईल 42 पाय रॅड एवढा अँग्युलर डिस्प्लेसमेंट. किती रिव्हॉल्युशन मध्ये 21 रिव्हॉल्युशन. म्हणजे आपल्याला इथं फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी माहिती आहे फॅनची, फॅन स्टॉप होतोय, फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी 0 आहे. इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी माहिती आहे त्याची 3 पाय रॅड पर सेकंड. आणि जेव्हा तो स्टॉप झालेला आहे तर त्याने किती रिव्हॉल्युशन केले 21, तर त्याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झाले 42 पाय. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे टाइम इंटरवल टेकन बाय द फॅन टू स्टॉप. त्यांनी किती वेळ घेतला स्टॉप होण्याकरता. तर हे काढण्यासाठी आपण यूज करणार काही कायनेमॅटिक इक्वेशनचा. तर आपण कायनेमॅटिक इक्वेशन डिस्कस केले. ओमेगा इक्वल्स टू फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी इक्वल्स टू इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी प्लस अल्फा टी. हे पहिलं कायनेमॅटिक इक्वेशन. तर याचा यूज करून आपण टी काढू शकतो. पण आपल्याला टी काढण्या अगोदर आपल्याला माहिती पाहिजे काय अल्फा अँग्युलर ऍक्सेलरेशन, जे आपल्याला माहित नाही. त्यासाठी आपण यूज करणार आहे थर्ड कायनेमॅटिक इक्वेशनचा, जे आहे फायनल अँग्युलर व्हेलॉसिटीचा स्क्वेअर बरोबर इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटीचा स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. Okay, so by using this we can calculate the alpha because final angular velocity is known to us, which is 0. Initial angular velocity is 3 pi and angular acceleration, angular displacement is 42 pi. So now using this equation we can find alpha. Alpha equals to omega 2 square minus omega 1 square divided by 2 theta. So put values. Omega 2 is 0. So 0 minus omega 1 is 3 pi. 3 pi चा square. Omega 1 चा आपल्याला काय घ्यायचा square. 3 pi चा square 9 pi square divided by 2 into angular displacement. एवढ्या वेळामध्ये किती रिव्हॉल्यूशन केले 21 आणि 21 रिव्हॉल्यूशन मध्ये किती angular displacement झाले 42 pi. Okay, so this acceleration is minus 9 pi square divided by 2 2s are 4 and 2 4s are 8. 84 pi. So this pi will get cancelled. So it will become minus 9 pi divided by 84 is the angular acceleration rad per second square. We have calculated. Now use this angular acceleration into this equation to find out the time. Time काढण्यासाठी आपण या acceleration चा यूज करणार त्या इक्वेशन मध्ये. तर t equals to या इक्वेशन वर आपल्याला काय देईल ओमेगा 2. ओमेगा 1 इकडे आल्यानंतर मायनस होईल ओमेगा 1 डिवाइडेड बाय अल्फा. तर फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी किती आहे 0. इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी किती आहे 3 पाय आणि डिवाइडेड बाय आपण ऍक्सेलरेशन कॅल्क्युलेट केले जे किती आहे मायनस 9 पाय डिवाइडेड बाय 84. सो मायनस मायनस विल गेट कॅन्सल. 84 डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये वर गेल्यानंतर न्यूमरेटर मध्ये तर t इक्वल्स टू 3 पाय गुणिले 84 भागिले 9 पाय. पाय पाय विल गेट कॅन्सल. 3 1 जा 1, 3 3 जा 9 and 3 2 जा 6 and 3 8 जा 24. So time is now 28 seconds. So fan takes 28 seconds to stop. फॅन ला स्टॉप होण्यासाठी 28 सेकंद एवढा वेळ लागला. तर आपण इथं कायनेमॅटिक इक्वेशनचा यूज करून टाइम कॅल्क्युलेट केला, अँग्युलर ऍक्सेलरेशन कॅल्क्युलेट केलं. सो
So this is the use of Kahneman equation in circular motion.